मंत्राचा जाप करत. मंत्र कोणता होता? आवाज मोठा. मंत्र कोणता होता? 2 नंबर. हा, या बसा जा. आता याचा जाप चालू झाला. मला या बसा जा, या बसा जा, या बसा जा. आता बसता बसता याला लागली झोप. आणि एखाद्या विचार जास्त जर आपण केला तर आपण झोपेमध्ये सुद्धा त्याच गोष्टी बोलतोय मनातून. त्याने देवाचा म्हणून मंत्राचा जाप करू लागला, पण झोपल्यामुळं मंत्राचा जाप थोडा हळू होऊ लागला. झोपत या बसा जा. एवढ्यामध्ये त्याच्या घरामध्ये मारली एका चोरानं एंट्री. आता चोर काय दरवाजातून ट्रिंग ट्रिंग करून येणार का? नाही, त्यानं मारली खिडकीतून उडी. जशी खिडकीतून चोरानं उडी मारली, याने याचा पहिला मंत्र बोलला. कोणता? चोरानं वाटलं यानं मला पाहिलं. आता हा पोलिसाकड देणार, आपण पळून जाऊ. पळून जाण्यासाठी माग फिरला, याने याचा दुसरा मंत्र बोलला. कोणता? आता हा म्हटला यानं पाहिलं, आता पळून फायदा नाही. आता हा बोलू लागला. हे त्यानं त्याची रुमाल आतरली. आणलेलं सगळा चोरीचा माल त्या रुमालमध्ये बांधला, तिथं ठेवला आणि म्हणाला हे सगळं तुम्ही घ्या, पण मला काहीच नको, पण माझं नाव. याने याचा तिसरा मंत्र बोला. कोणता? तो गेला ना निघून. आता जसा याचा डोळा सकाळी उघडला आणि हा पाहतोय याच्या समोर सोने चांदीचे दागिने आणि पैशाचे बंडल. आणि याने पाहिलं की आपण रात्री काय केलं होतं? मंत्राचा जाप. पत्नीनं सांगितलं होतं की मंत्राचा जाप केल्यानंतर धनसंपत्ती मिळते. आणि तो आपल्या पत्नीला बोलू लागला, इकडे ये. आयुष्यभर झाले देवाचं नाम घेती म्हणा, तुझ्यापेक्षा माझ्या भक्तीत ताकद किती आहे बघ. रात्री मंत्राचा जाप केला ना, आज किती देवानं मला फळ दिलं. हिला माहित होतं मंत्र देणार गुरु कोण. तिला माहित होतं मंत्रामध्ये ताकद किती, म्हणून ती म्हणाली आपण देवाला CCTV मध्ये पाहूया. त्यानं पाहिला ना या बसाचा सगळा कार्यक्रम. आणि नंतर ती महिला म्हणू लागली, ऐका आता ही गोष्ट लक्ष देऊ नका. महिला म्हणू लागली, ऐका तुम्ही कधीच कीर्तनात जात नाही म्हणून लोकांनी तुम्हाला या म्हटलं, बसा म्हटले. मधातलं कीर्तन तुम्ही काही ऐकलं नाही, तुम्ही झोपले. पण मी कालच जर हे तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही उद्या राग गेले नसते. म्हणून हा या बसाचा मंत्र नाही आहे, हा या बसाचा त्यांनी तुम्हाला बोललेला शब्द आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का? आज तुम्ही या चुकीच्या मंत्राचा जाप केला तर तुम्हाला एका दिवसात भगवंताने एवढं दिलं. सरळ मंत्राचा जाप करशाल तो भगवंत तुम्हाला किती काही. म्हणून अशा प्रकारे म्हणतात नुसतं ऐकून फायदा होणार नाही. आपलं जर लक्ष त्याच्यात नसेल तर पूर्ण जर मनातून लक्ष दिलं, चुकून जरी देवाची भक्ती केली ना तरी याचं फळ देते. मन लावून भक्ती दिली तर त्याचं फळ का देणार नाही. आता